नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपनाचं होमस्कूलिंग यूट्यूब चॅनलमध्ये। आपण आता इयत्ता 8वीचा विषय मराठी द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर बघणार आहोत। याचे एकूण गुण 50 आहेत। 4 पानांचा पेपर आहे। तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इतर विषयांचे सुद्धा पेपर मिळू शकतील। तुम्ही फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि प्लेलिस्ट चेक करा। तर आपण आज हा पेपर यासाठी बघतोय की तुम्हाला एकूणच परीक्षेचा फॉर्मॅट लक्षात यावा आणि त्याच सोबत किती तयारी करायची आहे त्याचा अंदाज घेता येईल तुम्हाला। प्रश्न पहिला आहे, खालील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। आता हा उतारा तुम्ही तुमचाच वाचायचा आहे। मी फक्त तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा शांतपणे हा उतारा पॉज करत वाचून घ्या। आता याच्यावर आधारित पहिला प्रश्न आहे, पाठाच्या आधारे वारली लोकांच्या खोपटाच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून उत्तरे लिहा। खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, एका पाड्यापासून दुसऱ्या पाड्यापर्यंतचे अंतर, दारे, खिडक्या व छप्पर। कृती 2, माहिती पूर्ण करा। गाव, पाडे, पाडा किंवा खोपटी आणि ब गटात न बसणारा शब्द शोधून लिहायचा आहे। कृती 3, व्याकरण कृती। बघा व्याकरण कृती काय आहे, तर खालील शब्दांना कंसातील प्रत्यय जोडून पूर्ण रूप लिहायची आहे। त्याचसोबत मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो उतारा दिलेला आहे तो कोणत्या धड्यातील आहे, हे किती मुलं सांगू शकतात? जे ज्यांना सांगतात त्यांनी कमेंट करून सांगा आणि ज्यांना उत्तर येणार नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये चेक करा। ब सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर लिहा, जसे झोपणे झोपाळू, लाजणे लाजाळू, गाव गावकी, माणूस माणुसकी। या प्रकारे उत्तर लिहायचे आहेत। 2 गुण आहेत त्याला। आता स्वमत लिहायचे, लेखकांनी वारली लोकांच्या घराचे वर्णन केले त्याबद्दल तुमचं मत लिहायचं आहे। याला 2 गुण आहेत। स्वमत पूर्णपणे उतरवायचा पेपरमध्ये, म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क्स मिळत जातील। दुसरं आहे, खालील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। आता हा उतारा वाचायचा आहे आणि मला सांगायचं हा कोणत्या धड्यातील उतारा आहे। हा हळूहळू पॉज करत हा उतारा पूर्णपणे वाचा आणि याच्यावरचे आपण प्रश्न बघूयात। कृती 1 आहे, आकलन कृती। मुळा मुठा संगम पात्राच्या प्रसन्न वातावरणाचे दर्शन घडवणारे वाक्य शोधून लिहा। ब खालील वाक्याचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा। उन्हे डोक्यावर स्थिर झाली होती, शिडाची नाव या वातावरणात हुळहुळून गेलेली। 2 गुण आहे त्याला। आता ही दुसरी कृती आहे की तुम्हाला काय करायचं आहे, घटनांचा ओघ तक्ता तयार करायचा आहे। मुलाला नौकेत बसवण्यापासून ते नौका पुन्हा किनाऱ्याला लागेपर्यंतचा ओघ तक्ता। तर सगळ्यात पहिला मुलगा उत्साहाने शिडाचा दोर धरून बसला होता त्यापासून ते पुढे ओघ तक्ता म्हणजे माहिती आहे ना, घडलेला घटनाक्रम क्रमाक्रमाने लिहित जायचं आहे तुम्हाला। प्रश्न तिसरा म्हणजे कृती 3 आहे, व्याकरण कृती। कंसातील दिलेल्या सूचनांनुसार उत्तर लिहा। तो पहिल्यांदाच नौकेत बसत होता या वाक्याचा भविष्यकाळ करायचा आहे। मी भीत आहे, तो या घाण पाण्यात पडायला भूतकाळ करा या वाक्याचं भूतकाळ रूप करायचं आहे। आता स्वमत अभिव्यक्ती सांगायची आहे। नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कोणती मानवी कृती कारणीभूत आहे ते लिहायचं आहे। 2 गुण आहे। पुढचं आहे कविता आळाशी। तर ही आळाशी कविता आपल्याला दिलेली आहे, याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे। तर मला सांगा, आळाशी या कवितेचे कवी कोण आहेत? किती मुलांना माहिती आहे याचं उत्तर? प्रश्नांची उत्तरं देत जरा, नसेल येत तर कमेंट बॉक्समध्ये चेक करा। कृती 1, आकलन कृती। खालील आकृती पूर्ण करा। पाऊस आल्यानंतर झालेले बदल। आणि कृती 2 म्हणजे काय ते लिहायचे। नभातून फुटलेला पाना म्हणजे आणि पाटातले पाणी म्हणजे। कृती 3 आहे, कवीच्या बापाच्या शेतातील 5 कृती लिहा। 2 गुण। कृती 4, घटना परिणाम लिहायचे। घटना आणि त्याचा परिणाम लिहा 1 गुणासाठी। कृती 5, हे केव्हा घडले ते सांगा 1 गुण। खालील प्रश्नांची उत्तर लिहा 4। कंसातील सूचनेनुसार कृती करा। अलंकार ओळखायचे तुम्हाला। बहुतांश त्या जोडलेले कित्येक बिघडले न जरीही तुटले अनेक अलंकार ओळखून लिहायचे। आईसारखे दैवत साऱ्या जगात नाही किंवा जगतावर नाही याचा अलंकार लिहायचे। संधी करायची, नी अधिक उद्योग आणि धनुर्विद्या सो विरुद्धार्थी शब्द लिहायचा 1 आणि संपूर्णचा। खालील शब्दांचं वचन बदलून लिहायचं 1 गुण आहे। गटात न बसणारा शब्द शोधून लिहायचा आहे। खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहायचे आणि जोड शब्द पूर्ण करायचे। खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे। खालील वाक्य प्रचाराला वाक्यात उपयोग करायचा आहे। तर यातल्या सगळ्या प्रश्नांना प्रत्येकी 1-1 गुण आहे। व्यवस्थित सोडवा। व्याकरणावर आधारित अशाच प्रकारे प्रश्न येत असतात परीक्षेला। प्रश्न 5 आहे, कोणत्याही एका विषयावर 8 ते 10 ओळीत निबंध लिहायचा आहे। माझं गाव, स्वच्छ गाव, माझी आई, माझी शाळा,
मित्रमैत्रिणीला वाढदिवसाचं निमंत्रण देणारं पत्र लिहायचं. या सगळ्या 4 गुण आहेत. पेपर इथे संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.